नंतरची बातमी दादरमधून. दादरमधील कबूतरखान्याविरोधात आता पालिका ॲक्शन मोडवरती आली आहे. महापालिकेने कबूतरखान्याला जाळी बसवलेली आहे. कबूतरखाना बंद करण्यास स्थानिकांनी विरोध केला. मात्र कबूतरांना खाद्य घातल्यास गुन्हे दाखल करा असं सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिले. दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आता आपल्यासोबत आहे. शुभम, उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत, कसं बघायचं याकडे? सिद्धेश, आपण बघू शकतो उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की समजा कबूतरांना सार्वजनिक ठिकाणी समजा तुम्ही खाद्य टाकत असाल तर तुमच्यावर 500 रुपयाचा दंड जो आहे तो आकारण्यात येईल. आणि मात्र त्यानंतर जे आहे दादर कबूतरखाना या ठिकाणी 2 दिवस हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता आणि त्यानंतर मात्र आता काल जे आहे महानगरपालिकेला यश मिळालेलं आहे. या ठिकाणी ताडपत्रीच्या साह्याने जाळी टाकण्यासाठी सध्या मी आता दादर कबूतरखाना या ठिकाणी आहे. अगदी दादर स्टेशन लगतच हे ठिकाण आहे. सुप्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. आणखी मुंबईच्या नागरिकांना आणि बाहेरून आलेल्या नागरिकांना हा स्पॉट जो आहे तो नेहमी लक्षात असतो आणि नेहमी लक्षात राहतो. आणि याच ठिकाणावर आता सध्याचे आपण चित्र बघू शकतो. जाळी जी आहे ती टाकण्यात आलेली आहे ताडपत्रीची. आणि या ठिकाणी जैन मंदिराचे काही स्वयंसेवक आहेत की कबूतर रस्त्यावर येत आहेत, कारण की काल संध्याकाळपासून जे आहे कोणत्याही प्रकारचं खाद्य जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं नाही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात आहे. दुसरीकडे समजा सिद्धेश पाहायला गेलं तर मग या ठिकाणी आता कबूतर जे आहेत या ठिकाणी ताडपत्री टाकल्यामुळे त्यांची जागा जी आहे ती अडल्या गेलेली आहे. आणि म्हणून या लगतच्या असलेल्या आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या सहाय्यावर जे आहेत वरती देखील काही कबूतर जे आहेत ते गेलेले आहेत. दादर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. महानगरपालिकेचे लोक देखील या ठिकाणी सतत जे आहेत ते फेऱ्या घेताना दिसून येत आहेत. काही इकडचे लोकल नागरिक आहेत त्यांच्यासोबत जर प्रामुख्याने बघितली तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कबूतरखाना वाचवण्यासाठी अनेक जण पुढे सुद्धा आले होते. मग आता या सगळ्यावरती जरी कबूतरखान्यावरती जरी जाळी लावलेली असेल तरी मग आता या सगळ्या लोकांना किंवा या सगळ्या आंदोलकांना आता पोलीस कशा पद्धतीनं त्यांची मनधरणी करतात? अर्थातच आत्ताच एक बातमी जी आहे ती मिळालेली आहे की आज सगळेजण जे आहेत इथले स्थानिक रहिवासी हे मीटिंग घेणार आहेत, ते एकत्र येणार आहेत, त्यांच्यात बैठक होणार आहे आणि ते कुठेतरी आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी घेणार आहेत. कारण की पर्यायी मार्ग तर त्यांनी दिलेला नाही आहे, पण मात्र रात्रीच्या वेळेस असून छुप्या पद्धतीने त्यांनी बांबूच्या साहाय्याने ताडपत्री टाकून शेड करून घेतलेला आहे. याचा निषेध ते करणार आहेत. अर्थातच ही जी काही कारवाई त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे यावर ते कुठलंही विरोध म्हणून कुठलं तोडक काम जे आहे तशा पद्धतीने काही करणार नसून जे काही महानगरपालिका किंवा न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत त्याचं पालन त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. पण नेमकी स्थानिकांची दिशा काय असणार आहे, ते या विरोधात काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर हा मुद्दा चांगलाच गाजताना दिसून येतोय. सध्या मुंबईमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. आणि समजा पाहायला गेलं तर मग या निष्पाप पक्षांचं काय, या पक्षांचा काय दोष, अशा पद्धतीने प्रश्न जो आहे सिद्धेश तो सध्या उपस्थित होत आहे आता. नक्कीच. धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.